राज्यातील महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाले। 2 वर्षात राज्याचा सर्वांगीण विकास झाल्याचा दावा केला जातोय। शिवसेनेच्या दाव्यावर आता संजय राऊतांनी मात्र हल्लाबोल केला। 30 जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजप सोबत सरकार स्थापन केलं होतं। आज जाहिराती पाहिल्या, जाहिरातीवरून कळलं की महाराष्ट्रामध्ये जे एक सरकार आलेलं आहे चोर आणि लफंग्यांचं, त्याला 2 वर्ष पूर्ण झाली। ही 2 वर्ष म्हणजे फसवणुकीची 2 वर्ष आहेत। बेईमान पद्धतीने एक सरकार स्थापन केलं, घटनाबाह्य पद्धतीने एक सरकार स्थापन केलं। नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी त्या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली। असं दिवस तर महत्त्वाचा आहे। आज 30 जून आहे। 2 वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार पडून महायुती सरकार आलं, त्याला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। कसं पाहता आजच्या दिवसात? नाही, आज जागतिक खोके दिन आहे। अच्छा, नाही, आज जागतिक खोके दिन आहे। अच्छा, 2 वर्ष उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते। यांनी शिवसेना फोडण्याचं पाप, शिवसेनेशी गद्दारी करण्याचं पाप केलेलं आहे। या 2 वर्षामध्ये हे खोक्याचं सरकार राहिलेलं आहे, भ्रष्टाचाराचं सरकार राहिलं आहे, टक्केवारीचं सरकार राहिलं आहे। शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायचं आणि त्याच्या मागे लपायचं। मग अजितदादा शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का? त्यांच्या मांडीला मांडी लावून असतात। नवाब मलिक शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का? प्रफुल्ल पटेल ज्याचे इक्बाल मिर्चीशी कनेक्टिव्हिटी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का? छगन भुजबळ शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का? ज्यांनी शिवसेना प्रमुखाला अटकेचा निर्णय घेतला होता। आणि म्हणून ही दुटप्पी पद्धत, दुटप्पी बोलणं वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।